नमस्कार मंडळी. कबीरने मृण्मयीला मेसेज करून सांगितलेलं असतं की त्याला एक अर्जंट कॉल आलाय, त्याच्यामुळे त्याला बाहेर जावं लागतंय. परंतु मृण्मयीने कबीर आणि गुंजाला एकत्र बघितलेलं असतं. ॲक्च्युली तो कबीर नसतो, उमेर असतो, परंतु मृण्मयीला झालेला तो गैरसमज असतो. आता मॅडम मृण्मयीला म्हणतात की मृण्मयी, अगं तू जॉईन सुद्धा झालीस. माझं जेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा मी 3 महिने आली नव्हती. मृण्मयी म्हणते की ते मुलांचे पेपर्स होते ना, त्यामुळे आले मी. मॅडम म्हणतात की तुझ्यामध्ये आणि कबीरमध्ये काही ठीक दिसत नाहीये, तुमच्यामध्ये अजून भांडणं संपली नाहीये वाटतं. तर मृण्मयी आता रागवते आणि म्हणते की तुम्हाला काय करायचंय. मॅडम म्हणतात की आता एवढी चिडचिड करतेय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी भांडणं असणार आहे. आणि काय ग, तुझा नवरा एवढा चांगला आहे, दिसायलाही छान आहे आणि एवढा कर्तबगार आहे. आणि तुला माहितीये का, कालच मी एक बातमी ऐकली की एक नवरा त्याच्या बायकोला सोडून त्याच्या मोलकरणीसोबत पळून गेला. आणि शेवटी माणसांचं काय असतं बाई, बायांनी फिटवलं म्हणजे झालं. सॉरी. मृण्मयी म्हणते की अगं पल्लवी, तो माझा नवरा आहे. मॅडम म्हणतात की अगं हो, परंतु तुमच्या लग्नामध्ये ती तुमची मोलकरीण किती पुढे पुढे करत होती बघितलं ना मी. आणि हो, परवा सुद्धा पेपरमध्ये कबीरसोबत त्या मुलीचाच फोटो होता. आता यामुळे मृण्मयीला तर अजून राग आलेला असतो आणि मृण्मयीला अजून टेन्शन येतं. मृण्मयी विचार करू लागते की कबीर मला खरं तर फसवत तर नसेल ना. एक काम करते, खरं काय आहे ना ते घरी जाऊनच बघते. आता मृण्मयी घरी निघालेली असते. उमेर आता इकडे बाहेर बसलेला असतो आणि गुंजा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. उमेर गुंजाला म्हणतो की गुंजा बहिणा, परत कोणावर असा विश्वास ठेवायचा नाही हा. गुंजा म्हणते की आता मला काय माहित होतं, आईने मला तिकडे नेलं म्हणून मी गेले. उमेर म्हणतो की आईचं सुद्धा काय चाललंय ना ते काही कळत नाही, थडकाफडकी निर्णय घेऊन टाकते उगाच. गुंजा म्हणते की उमेर भाऊ, तुम्ही प्लीज आईला नका ना काही बोलू. आता ह्या गोष्टी त्यांनी काही जाणून बुजून केल्या का, त्यांना तरी कुठे माहीत होतं. एवढ्यातच रिक्षातून मधू ही आलेली असते आणि मधू जेव्हा गुंजाला बघते तेव्हा गुंजाशी ती काहीही बोलत नाही आणि तिथून निघून जाते. उमेर कबीरला म्हणतो की बरं कबीर, चला आता मीही निघतो. उमेर आता तिथून निघून गेलेला असतो तर गुंजा आता कबीरला म्हणते की थांबा साहेबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा, मी तुला प्रॉमिस केलंय ना, तुला कधीही एकटं पडू देणार नाही, मी आहे ना. गुंजा म्हणते की हो साहेबा, शेवटी तुमच्याशिवाय मला इथे आहेच कोण. कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही आणि तुझ्या डोळ्यात मी एकही अश्रू बघू शकत नाही. कबीर आता गुंजाच्या जवळ येतो आणि गुंजाच्या कपाळावर किस करतो. आता हे पडलेलं मृण्मयीला फक्त एक स्वप्न असतं आणि मृण्मयी ताडकन स्वप्नातून जागी होते. मृण्मयीच्या मनात संशयाचं इतकं वादळ निर्माण झालेलं असतं की दिवसाही तेच स्वप्न बघत असते आणि विचार करत असते की कबीर, तू असं नाही वागू शकत माझ्याशी, मी तुला सोडणार नाही आता. तर इकडे कबीर वरती टेरेसवर आलेला असतो आणि गुंजाचा चेहरा बघून तो गुंजाला विचारत असतो की गुंजा, नक्की काय झालंय, तुझा चेहरा असा पडलाय का. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा, मला तुम्ही खरं खरं सांगा की आईला झालंय काय. कबीर म्हणतो की काय झालं गुंजा, आज जे काही घडलं त्यामुळे तू घाबरली आहेस का. गुंजा म्हणते की साहेबा, मी तुमच्या पुढे हात जोडते, मला फक्त खरं खरं सांगा काय झालंय ते. काल तर तुम्ही मला म्हटले की तू तुझ्या पायावर उभी राहा आणि आज आई मला नोकरीसाठी घेऊन गेली. हे सगळं नक्की काय सुरू आहे. साहेबा, मला तुम्ही खरं खरं सांगा, आईला आपल्या लग्नाबद्दल कळलंय ना सगळं. तर इकडे मृण्मयीने रेशीमला कॉल केलेला असतो आणि रेशीमला ती विचारत असते की गुंजा कुठे. तेव्हा रेशीम सांगते की अगं ती घरातच असेल. मृण्मयी विचारते की आणि कबीर कुठे आहे. तर रेशीम म्हणते की अगं कबीर सुद्धा इथेच असेल. मृण्मयी म्हणते की तू एक काम कर, तू कबीरकडे फोन दे. तेव्हा रेशीम आता कबीरच्या रूममध्ये गेलेली असते, परंतु कबीर तिथे नसतो. तर इकडे गुंजा कबीरला विचारत असते की साहेबा, तुम्ही मला खरं खरं सांगा काय झालंय ते. साहेबा, तुम्ही असं शांत बसू नका, माझ्या काळजाची धडधड अजून वाढतीये. प्लीज मला तुम्ही खरं काय आहे ते सांगा. कबीर आता गुंजाला म्हणतो की गुंजा, तुला जर खरं काय आहे ते कळलं ना तर तू इथे एक क्षणही थांबणार नाही, कारण मी तुला चांगलंच ओळखतो. गुंजा कबीरला पुन्हा विचारते की साहेबा काय झालंय, तुम्हाला मी इथे ओझं वाटते का. तर मृण्मयी इकडे रेशीमला सारखीच विचारत असते की अगं आहे का कबीर तिकडे. तेव्हा रेशीम सांगते की अगं कबीर तर त्याच्या रूममध्ये नाहीये, परंतु इथे त्याचे शूज दिसताय मला, कदाचित तो बाहेर गेला असेल. मृण्मयी आता अजूनच घाबरते आणि विचार करते की ह्याचे शूज तर बाहेर आहे, म्हणजे हा नक्की कुठे गेला. मृण्मयी म्हणते की रेशीम, तू एक काम कर, तू गुंजाकडे फोन दे. तर आता रेशीम गुंजाला शोधू लागते तर गुंजाही तिला कुठे दिसत नाही. रेशीम सांगते की अगं ती मला इथे कुठे दिसत नाहीये. तेव्हा मृण्मयी म्हणते की अच्छा, म्हणजे ती सुद्धा घरात नाहीये का. रेशीम म्हणते की अगं मृण्मयी, काय चाललंय तुझं, तू पुन्हा कबीरवर संशय घेतेयस का, नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात.
आणि असले फालतू विचार डोक्यातून आधी काढून टाक. तेव्हा मृण्मयी म्हणते की मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटते, त्याच्याबद्दल कन्सर्न वाटतंय, तर त्यात तू फालतू म्हणतेस त्याला. रेशीम म्हणते की अगं मृण्मयी, ह्या गोष्टीला संशय म्हणतात आणि त्यामुळे तुझा नवरा तुझ्याशी भांडतो. मृण्मयी म्हणते की हे बघ रेशीम, जेव्हा तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण झालं होतं ना, तेव्हा मी तुझ्या बाजूने उभी होते आणि आता काय तू मलाच सुनावते. असं म्हणून आता मृण्मयी फोन ठेवून देते. मृण्मयी मनातल्या मनात म्हणत असते की मला फक्त तुम्ही रंगेहात सापडू दे, मग बघते मी काय करायचं ते. मृण्मयी आता घरी आलेली असते आणि घरामध्ये कबीर आणि गुंजा नाहीये हे बघून आता ती घाबरते आणि त्या दोघांनाही शोधण्यासाठी ती इकडे तिकडे बघत असते. आणि मग कबीर आणि गुंजाला शोधण्यासाठी ती वरती टेरेसवर निघालेली असते. कबीर गुंजाला म्हणत असतो की अगं गुंजा, काय बोलतीयस तू हे. गुंजा म्हणते की हे बघा साहेबा, असं जर काही असेल तर इथे 1 मिनिट सुद्धा मी थांबणार नाही. खरं तर या लोकांनी मला जीव लावलाय, परंतु मी माझ्या नवऱ्याचं घर समजून नाही, तर या लोकांनी मला जीव लावलाय ना, म्हणून यांच्यासाठी मी घरामध्ये राहतीये आणि माझ्या सासू सासऱ्यांची मी इथे सेवाच करते. मला इज्जत नाही दिली तरी चालेल, पण माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला ना, तर मला ते चालणार नाही. मला आता तुम्ही खरं खरं सांगा की मधू आईला आपल्या लग्नाचं सत्य कळलंय का. कबीर मनाशीच बोलत असतो की गुंजा, आता जर मी तुला खरं काय आहे ते सांगितलं ना, तर तू लगेच हे घर सोडून निघून जाशील आणि तू माझा जीव वाचवलायस आणि माझा जीव वाचवल्याचं बक्षीस मी तुला हे नाही देऊ शकत. गुंजा कबीरला म्हणत असते की हो साहेबा, मी काय बोलतीये, तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा बरं. गुंजाने कबीरचा हात तिच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि ती कबीरला म्हणत असते की मला खरं खरं सांगा साहेबा. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा, तुम्ही खरं खरं सांगा की मधू आईला हे सगळं काही समजलंय ना. त्या दोघांचं ते बोलणं सुरू असतं आणि मृण्मयी पायऱ्यांवरून वरती येत असते. जेव्हा ती वरती येत असते तेव्हा पायऱ्यांवर काही सामान ठेवलेलं असतं आणि ते सामान खाली पडतं. त्याचा आवाज कबीर आणि गुंजाला येतो आणि ते विचार करत असतात की नक्की कोण येत असेल इकडे. मृण्मयी ताई तर नसेल ना. दोघंही आता घाबरतात, दोघेही जरा बाजूला होतात आणि कबीर आणि गुंजाला एकत्र बघून ती आता खूप चिडते आणि आता त्या दोघांनाही ती खाली घेऊन जाते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. मृण्मयीने आता घरातल्या सर्वांना बाहेर बोलवलेलं असतं आणि ती मधूला म्हणत असते की तुम्ही तुमच्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवता ना, पण तुमचा मुलगा काय करतो ना, हे मी आता तुम्हाला डोळ्यासमोर दाखवते. मृण्मयी म्हणते की बायको जेव्हा कामाला जाते आणि कॉलेजला जाते ना, तेव्हा हा तुमचा मुलगा मोलकरणीसोबत गुलछडे मारतोय. आता मात्र कबीरला खूप राग येतो आणि कबीर आता मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी, अगं काय बोलतीयस तू, हे लाज वाटते का तुला हे बोलायला. पण मृण्मयी म्हणते की आता करताना तुम्हाला लाज वाटत नाही, तर मला बोलायला कुठून लाज वाटणार आहे कबीर. आता मात्र कबीरला मृण्मयीचा खूप राग आलेला असतो आणि तो मृण्मयीवर आता हात उचलतो. या सगळ्या गोष्टीचं गुंजाला फार वाईट वाटलेलं असतं. तर आता ह्या सगळ्यांचा विचार करून गुंजा हे घर सोडून निघून जाईल का, हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा भाग कसा वाटला ते.